आज आपण उपस्थित आहोत जोगेश्वरी पूर मध्ये इच्छापूर्ती मंदिरासमोर एक विकासकाचं काम चालू आहे आणि तिथं एका ट्रक मध्ये भीषण आग लागण्याचे दृश्य समोर आले. तर स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेड त्या गाडीला विझवण्याचं काम करत आहे. आपल्यासोबत स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशी विचारणं काय कारण असेल इथे आग लागली आणि तुम्ही कोण आहात, नाव वगैरे सांगा. मी जोगेश्वरी शिवदारा सहकारी ग्रहण संस्थेचा अध्यक्ष आहे. समोर जो जेपी यंत्राचा प्रोजेक्ट चालू आहे तो त्याला 2-3 वर्षाचा सतत आतमध्ये बेकायदेशीर पार्क आहे. त्याला वारंवार आम्ही सांगून पण त्याने काय आपलं काय हे थांबवलेलं नाही. आम्ही सविस्तर मेघवाडी पोलीस स्टेशनला पण पत्रक दिलं आहे की आतमध्ये गाड्या बेकायदेशीर गाड्या पार्किंग चालतात, अनैतिक धंदे चालतात, दारू पिणं, नशाखोरी हे सर्व चालतंय. त्याची पण तक्रार आम्ही मेघवाडी पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात दिलेली आहे. पण पोलीस आम्ही किती वेळ राऊंड मारणार, तुला तुम्ही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तर राऊंड रहदारीचा रस्ता आहे, तुम्ही कधी वेळ देऊ शकता तिथे. आता या गाड्या बेकायदा आता ह्याच्यात जर कोण राहत असते तर किती मोठी दुर्घटना झाली असती. तर त्याचं सांगून पण कोणाला गांभीर्य नाही. आणि मेघवाडी पोलीस स्टेशनला हे पत्र पण दिलेलं आहे की इथे कारवाई करा किंवा अनाधिकृत ज्या गाड्या लागतात त्याला बंद करायला पाहिजे. तर तसं पत्रक देऊन पोलीस स्टेशनवाले पण कोणतीच कारवाई करत नाही. घटना घडली की हजर होतात. मागे पण यापूर्वी कॅबनला आग लागली होती आतमध्ये, तेव्हा पण आम्ही दुपारचे होते, फायर ब्रिगेडला कॉल केला, ते आले, पोलीसवाले पण आले, बघितलं, त्याच्या पुढे कोणतीच कारवाई होत नाही. फक्त वरचेवर कारवाई करा, लोक ठोस काय निर्णय होत नाही. हे बेकायदेशीर स्थिती जी आहे ती गाडी कोणाची आहे आणि तिथे काय कसं काय आग लागली हे कोणाला माहित आहे का? तिथे आता मी तर आता जस्ट कामावर आलो, फोन आला तसाच. पण हे जेपी यंत्रावाल्याच्या 2 गाड्या होत्या. एक गाडी त्याने कुठे बाहेर नेऊन उभी केली, आग लागली तसेच. परत तू प्रत्यक्ष सांगतोय पण की एक गाडी आम्ही काढली, एक स्फोट झाला म्हणून ते लोक जीवाला घाबरले आणि पळून गेले. तर ही गाडी आता पेटते समोर आपल्या आहे ती. आणि ह्या लोकांना किती वारंवार झाले, यांच्यात काय सुधारणा होत नाही. यांच्या स्वतःच्या कंपाऊंड मध्ये गाडी कुठली पार्क करायची ना, लोकांच्या कंपाऊंड मध्ये जायचं आणि बेकायदेशीर पार्किंग चालवली या लोकांनी. आणि दादागिरीची भाषा करतात काय बोलायला गेलं तर. आमचं काय सध्या डेव्हलपर ना, गेले 12 वर्ष काम बंद आहे. डेव्हलपर का 13-2 नुसार काढलेला आहे. तर आता डेव्हलपर कार्य, आता नवीन प्रोजेक्ट डेव्हलपर येईल, जो टेंडरिंग होईल आता क्लस्टर मध्ये, ते आता प्रोसेस चालू आहे. पण तोपर्यंत ह्याच्यावर कोणी वाली नाही आहे. आम्ही आता गेट बंद, लॉक लावला, तुम्ही बघू शकता की पाठी लॉक बिक पण तोडून टाकले या लोकांनी. धन्यवाद. आपण बघू शकता इथे हा गेट आहे. इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या समोर ही जे आहे साईट ओपन आहे, पण इथे गेल्या 10 ते 12 वर्षापासून इथे काम बंद असल्यामुळे या साईटच्या आतमध्ये फक्त अनाधिकृत पार्किंग लागते अशा प्रकारचं स्थानिक रहिवासी इथे म्हणत आहेत. आणि इथले जे मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा जो एरिया असून या मेघवाडी पोलीस स्टेशनला या बाबतीत अनेक पत्र पण दिल्याचे समोर येत आहे, पण इथे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये असा आरोप स्थानिकांनी इथे दिलेला आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे की कुठल्या प्रकारचे ही जे ट्रक आहे पंजाबची पासिंग आहे या गाडीची. आणि इथे असं बोललं जात आहे की या गाडीमध्ये सिमेंटच्या आणि या सगळे तर जळून खाक झाली, पण मुंबई फायर ब्रिगेड इथे आलेली आहे आणि गाडीला विझवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या अपडेटसाठी बघत राहा मुंबई सोबत आले. मी नामदार जोगेश्वरी.